आलास? कोणाशी बोलत होतीस? मावशी, मी तुला सांगितलं ना तिची तब्येत जरा बरी नव्हती रे, तर तेच केअरटेकरला सांगत होते व्यवस्थित लक्ष दे, काळजी घे. आणि काय हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये नाही, डिस्चार्ज मिळाला ना. चल भेटायला जाऊ. चल 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 चल. अरे तिची केअरटेकर तिला कुठे घेऊन गेली आहे मला एक्झॅक्टली नाही माहीत. मी फक्त एक बाई दिली आहे तिच्यासोबत जी तिची काळजी घेईल, कारण मला तिथं थांबणं. मावशी आहे ना तुझी. माझी सख्खी मावशी नाही आहे, ती खूप दूरची मावशी आहे. कोणासमोर खोटं बोलते कळतंय का तुला? शुभ्राला शाळेत सोडायला तू गेलीच नव्हतीस, दिवसभर गायब होतीस. विक्रमगडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खंड्या आहे ऍडमिट, हे फक्त तुला माहिती होतं आणि तो गायब झाला. हा योगायोग नाहीये मोनिका. मग काय म्हणणं तुझं? तुझा खंड्या गायब झाला, त्याला मी गायब केलं? हा, तू किती खोटारडा आहेस रे. एकदा म्हणतोस की तो बेशुद्ध, एकदा म्हणतोस तो क्रिटिकल आहे. काय ते मी बेशुद्ध म्हटलंच नाही. क्रिटिकल कंडिशन मध्ये बोललेलास. म्हणजे बेशुद्ध? मग बेशुद्ध म्हणजेच क्रिटिकल कंडिशन. हे खंड्या वगैरे प्रकरण सगळी तुझी माणसं आहेत. त्याचा माझ्याशी, माझा त्याच्याशी कसलाच काहीच संबंध नाहीये. तर तो गायब झाला, कुठे गेला, काय झालं हे मला नाही माहित. मला नको विचारूस. मोनिका, हे जे काही चालवलंयस ना ते बंद कर. खंड्या गायब होण्यामध्ये तुझा जर हात असेल ना, किंवा माझ्या पाठीमागे तू मला क्रॉस जायचा प्रयत्न जरी केलास ना, तरी माझ्यासारखा भयानक वाईट माणूस तुला जगामध्ये सापडणार नाही.